सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण लंग्स बघणार आहोत, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये किंवा नॉर्मल मराठी लँग्वेजमध्ये फुफ्फुसा म्हणतो. त्याचं इंट्रोडक्शन बघू तर आयुर्वेदामध्ये ऊर हा शब्द याचा प्रयोग कशासाठी फुफ्फुसांसाठी केला जातो, कारण ते ऊरस्थानी प्रेझेंट आहेत. नंतर फुफ्फुसे श्लेष्माचे म्हणजे कफाचे स्थान प्रमुख स्थान मानले आहे. नंतर फुफ्फुसाला उदानवायूचा आधार मानलेला आहे, जे आपल्या पंचवायू आहेत प्राण, उदान, समान, व्यान, अपान. त्यापैकी उदानवायूचा आधार मानलेला आहे फुफ्फुसांना. फुफ्फुसांची उत्पत्ती रक्ताच्या फेनापासून होतं. त्याचा उत्पत्तीचा श्लोक पण आहे, तर तो आहे रक्त फेन प्रसादद फुफ्फुस, तशा प्रकारचा. त्याच्यानंतर लंग्स ऑक्युपायज द मेजर पोर्शन ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. जी आपली थोरॅसिक कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्याचा मेजर पोर्शन लंग्स ऑक्युपाय करतं. आणि लंग्सचं मेन फंक्शन काय ते होल्ड करतं हार्टला. बिटवीन देम बोथ लंग्सच्या इथं जवळपास आपण डायग्राममध्ये बघितलं तर आपलं या ठिकाणी हार्ट प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर लंग्स आर ब्राऊन इन कलर, ग्रीन कलर. तर आता जेव्हा बर्थ होते तेव्हा त्या पिंकिश रेड टाईपच्या असतात. आणि जसं जसं आपण इनहेल करतो कार्बन पार्टिकल्स CO2 इनहेल करतो, त्याच्यासोबत ते डिपोजिशन होतं लंग्समध्ये आणि ते कोणता कलर फॉर्म होतं, तर त्याच्यामुळे ब्लॅकिश होल लागतात त्या. त्याच्यानंतर आपण वेट बघू तर जी राईट लंग आहे ती आहे 700 ग्राम आणि जी लेफ्ट लंग आहे ती आहे 600 to 650 ग्राम. आता लंग्स जे ते कोनिकल शेप आहे, कोन शेपमध्ये आहेत त्या. आणि त्यांचे फीचर्स बघू तर हे पेअर ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन आहे, सिच्युएटेड इन थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये सिच्युएटेड आहेत. आणि लंग्स राईट अँड लेफ्ट लंग्स सेपरेटेड बाय मीडियास्टिनम. ही जी मधली पूर्ण कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्याला मीडियास्टिनम म्हणतात. त्याच्यानंतर स्पॉन्जी स्ट्रक्चर, तर हे आपण बघितलं की रक्ताच्या फेनापासून तयार होतात म्हणून ते स्पॉन्जी आहेत. आणि त्याच्या आता फीचर्समध्ये अपेक्स आहे एक जो अपर एंडला प्रेझेंट आहे, बेस आहे जो रेस्ट करतो डायफ्रामला, त्याला 3 बॉर्डर्स आणि 2 सर्फेसेस आहेत. तर आता अपेक्स बघू. अपेक्स काय ब्लंट आहे, लायस अबो लेवल ऑफ अँटेरियर एंड ऑफ फर्स्ट रिपच्या अँटेरियर एंडच्या लेवलला प्रेझेंट आहे आणि ब्लंट आहे म्हणजे जास्त शार्प नाही आहे. इट इज नियरली 2.5 सेंटीमीटर अबाउ द मेडियल 1/3 ऑफ क्लॅविकलच्या मेडियल 1/3 पासनं 2.5 सेंटीमीटर खाली आहे. नंतर कवर्ड बाय सर्वायकल प्ल्युरा. तर जे अपेक्स आहे तो सर्वायकल प्ल्युराने कवर केलेला आहे आणि क्लोजली रिलेटेड विथ द सबक्लेवियन आर्टरीच्या क्लोजली रिलेटेड आहे. तर बेस बघू. बेस कोणता आहे, सेमिलुनार म्हणजे हाफ मून शेप आहे आणि कॉन्केव्ह आहे. हाफ मून लाईक दिस हाफ मून शेप आहे आणि कॉन्केव्ह आहे त्याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये अशी कॅव्हिटी प्रेझेंट राहिला आहे. आणि इट रेस्ट ऑन डायफ्राम सच अँड विच सेपरेट द राईट लंग फ्रॉम द राईट लोब ऑफ लिव्हर अँड लेफ्ट लंग फ्रॉम लेफ्ट लोब ऑफ लिव्हर आणि फंडस ऑफ स्टमक अँड स्प्लीन. तर राईट साईडला काय प्रेझेंट आहे, आपलं लिव्हर प्रेझेंट आहे, तर त्याच्या राईट लोबपासनं सेपरेट करतं. आणि जे लेफ्ट लंग आहे तर लेफ्ट लंगपासनं कशाला हे करणार, तर लेफ्ट लोब ऑफ लिव्हर, फंडस ऑफ स्टमक आणि स्प्लीनला. या डायग्राममध्ये आता पुढे आपण बघू की 3 बॉर्डर्स. तर याच्यामध्ये जी पहिली बॉर्डर आहे ती अँटेरियर बॉर्डर आहे. अँटेरियर बॉर्डर इज व्हेरी थिन अँड शॉर्टर दॅन द पोस्टेरियर बॉर्डर. आता या ठिकाणी आपण बघू तर ही आपली आहे अँटेरियर बॉर्डर, जी मी इथं डार्क केली ती. आणि अँटेरियर बॉर्डर ऑफ लेफ्ट लंग शोज अ व्हाईट कार्डियक नॉच. तर आता या ठिकाणी हे लेफ्ट लंग आहे, तर याच्या इथं ही जी नॉच प्रेझेंट आहे याला म्हणतात आपण कार्डियक नॉच, जी कशामुळे हार्टमुळे फॉर्म झालेली आहे. आणि लेवल ऑफ 4th कोस्टल कार्टिलेज जवळ ही 4th कोस्टल कार्टिलेज जवळ ही नॉच प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पोस्टेरियर बॉर्डर बघू. इट इज अ थिक अँड इल डिफाईंड आहे आणि एक्सटेंड फ्रॉम लेवल ऑफ 7th सर्वायकल स्पाईन टू द 10th थोरॅसिक स्पाईन. तर आता जी पोस्टेरियर बॉर्डर आहे ती थोडीशी थिक आहे आणि इल डिफाईंड आहे आणि ती एक्सटेंड करते ते सर्वायकल स्पाईन 7th सर्वायकल स्पाईन टू 10th थोरॅसिक स्पाईनपर्यंत. नंतर इन्फिरियर बॉर्डर इट सेपरेट द बेस फ्रॉम द कोस्टल अँड मेडियल सर्फेसेस. नंतर 2 सर्फेस बघू. तर कोस्टल सर्फेस म्हणजे आता या डायग्राममध्ये हा जो पूर्ण बाहेरचा स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो कोस्टल सर्फेस. तो कोस्टल सर्फेस हा लार्ज आहे आणि कॉन्व्हेक्स आहे आणि इन कॉन्टॅक्ट विथ द कोस्टल प्ल्युराच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. दुसरा आहे मेडियल सर्फेस, जो या 2 याच्यामध्ये मीडियास्टिनम ज्याला कवर करतो, अटॅच असतो त्याला. The medial surface divides into posterior or vertebral part which closely related with the vertebral bodies.
आता बघितलं आपण बॅक साईडला त्याची पोस्टेरियर बॉर्डर आहे ती कशाशी रिलेटेड करणार आहे तर वर्टिबल बॉडीजसोबत, त्याच्यामुळे मीडियल सरफेस पण कशाशी रिलेटेड राहणार आहे वर्टिबल बॉडीजसोबत. नंतर अँटेरियर अँड द मीडियास्टेनल पार्ट विच क्लोजली रिलेटेड टू द मीडियास्टेनम ऑफ हार्ट. नंतर आता आपण फीचर्स आणि लोब्स बघू तर राईट लंग इज डिवायडेड इन टू 3 लोब्स, अप्पर, मिडल आणि लोअर बाय 2 फिशर्स, ऑब्लिक फिशर अँड हॉरिझॉन्टल फिशर. या डायग्राममध्ये बघू तर हे सुपिरियर लोब यालाच आपण अप्पर लोब म्हणतो, मिडल लोब आणि इन्फिरियर लोब ज्याला आपण लोअर लोब म्हणतो. त्याच्यामध्ये 2 फिशर्स प्रेझेंट, एक हॉरिझॉन्टल फिशर आणि एक ऑब्लिक फिशर. ह्या 2 फिशरमुळे इथं यांचे 2 पार्ट्समध्ये डिव्हिजन, 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन झालेलं आहे. अप्पर लोब किंवा सुपिरियर लोब, मिडल लोब किंवा मिडल लोबच म्हणतो आणि इन्फिरियर लोब म्हणजे लोअर लोब. त्याच्यानंतर आता आपण लेफ्ट लंग इज डिवायडेड इन टू 2 लोब्स, अप्पर लोब अँड द लोअर लोब बाय 1 फिशर कॉल्ड ॲज ऑब्लिक फिशर. तर हे ऑब्लिक फिशर प्रेझेंट आहे फक्त लेफ्ट लंगमध्ये, ज्याच्यामुळे काय होतं की इन्फिरियर लोब किंवा लोअर लोब आणि सुपिरियर लोब असे 2च लोब फॉर्म होतात. इथं मिडल लोब फॉर्म होत नाही. त्याच्यानंतर ऑब्लिक फिशर कट्स होल थिकनेस ऑफ लंग एक्सेप्ट हायलम. तर हायलम हे स्ट्रक्चर आहे प्रेझेंट आहे इथं, ज्याच्यामध्ये आपल्या पूर्ण ज्या वेसल्स किंवा ब्लड वेसल्स किंवा जे आपली ट्रकी आहे ती एंटर करते ब्रॉन्क्युअल म्हणून, तर त्या ठिकाणी ते कट नाही करत, त्याला हे डिवाईड नाही करत. त्याच्यानंतर आता बघू आपण ब्लड सप्लाय. आता इथे एक पार्ट येतो ज्याला आपण रूट ऑफ लंग्स म्हणतो. तर रूट ऑफ लंग्स हा एक शॉर्ट व्हिडिओचा पॉईंट आहे, तर आपण याला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये कवर करू ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर आता आपण डायरेक्ट स्किप करू ब्लड सप्लायमध्ये. तर ब्रॉन्कियल आर्टरी प्रेझेंट आहे, 1 ब्रॉन्कियल आर्टरी ऑन राईट साईड आणि 2 ब्रॉन्कियल आर्टरी ऑन लेफ्ट साईड. तर आपण आता बघितलं की इथं 3 लोब्स आहेत तरी पण इथं एकच ब्रॉन्कियल आर्टरी सप्लाय करते आणि इथं 2 लोब आहेत तरी इथं 2 ब्रॉन्कियल आर्टरी, मग 2 लोब 2 आर्टरीज असं लक्षात ठेवायचं. नंतर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे इज ब्राउट टू लंग्स बाय द पल्मनरी आर्टरी, जे आपण रेस्पिरेशनमध्ये बघतो. तर जे काय आहे इथं पल्मनरी आर्टरीद्वारे डिऑक्सिजनेटेड ब्लड ब्राउट केलं जातं लंग्सपर्यंत आणि ऑक्सिजनेटेड ब्लडचे रिटर्न केलं जातं हार्टपर्यंत बाय पल्मनरी वेन. तर वेन आणि आर्टरीचं इथं अपोजिट फंक्शन चालतं. नंतर वेनेस ड्रेनेज बघू तर ब्रॉन्कियल वेन 2 ऑन इस साईड, बोथ साईडला 2 ब्रॉन्कियल वेन प्रेझेंट आहेत. नंतर नर्व सप्लाय सिम्पथॅटिक T2 to 12 T5 आणि पॅरासिम्पथॅटिक वेगस नर्वने सप्लाय होतो. त्याच्यानंतर क्लिनिकल ॲनाटॉमी बघू तर युजली द इन्फेक्शन ऑफ ब्रॉन्कोपल्मनरी सेगमेंट रिमेन्स रिस्ट्रिक्टेड टू इट. त्याच्यानंतर लीड्स टू द डिटेल ॲनाटॉमी ऑफ ब्रॉन्कियल ट्री, हेल्प्स इन सर्जिकल अँड हेल्प्स इन ड्रेनेज. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस ऑफ लंग इज द मोस्ट कॉमनेस्ट डिसीज आहे. ब्रॉन्कायटिस आहे आपण आता इथं बघू. ब्रॉन्कायटिस म्हणजे जे आपल्या आतमधल्या ब्रॉन्क्युल्स असतात त्याच्यामध्ये म्युकस जी लेअर असते थिक होऊन जाते. थिक म्युकसमुळे आपण प्रॉपरली ब्रीथिंग नाही करू शकत. त्याच्यानंतर पर्मनरी कोच आहे आणि ब्रॉन्क्योजेनिक कार्कोनिमा, ह्या इम्पॉर्टंट क्लिनिकल ॲनाटॉमीज आहेत. तर आपण आता इथं लंग बघितलं, याच्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट ऑर्गनच बघू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.